पण हे त्याला कशाला जवळ करता? मी समाजासाठी निष्ठा ठेवली, त्याला माझी निष्ठा नकोय. मी रात्रंदिवस निष्ठेनं भांडतोय, समाजावर माया करतोय. माझा मायबाप समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून ओबीसीतून आरक्षण मागतोय. याच्यासाठी त्यांनी माझं षडयंत्र रचलं. तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे, 20 तारखेच्या अगोदर यांनी हे षडयंत्र माझ्यावर का रचलेलं आहे? मराठ्यांनी सुद्धा मला उत्तर द्या. आता हे षडयंत्र त्यांनी 20 तारखेच्या अगोदर का रचलेलं आहे? 20च्या अगोदर काय चुका केल्या नाही का? आताच माझ्या चुकायला दिसाल्यात. याला मी समाजाच्या बाजूने नकोय. याला माहिती पोरं खरं बोलतंय. हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागलं आणि देवाच लागलं. आणि मी मराठ्या पुढे झुकायला लावणार. मी तुम्हाला सोडत नाही. आता तू माझा बळी घेणार उपोषणातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार, पोलीस अंगावर घालणार, लाठीचार्ज करणार, त्याच्यात गोळ्या घालणार किंवा केसेस गुंतवणार, मग एन्काउंटर करणार. देवेंद्र फडणवीस, तुला बळी पाहिजे? तुझ्या सागर बंगला देतो, माझा बळी घे, नाहीतर याचे चाळे बंद कर, नसता करायला लाव. पाहिजे तुला बळी? मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून, गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे? मी मराठ्यांचा नेता नाहीये. मी सामान्य पोरग शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय. तू हे 20-25 हाताखाली झाले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून याला समोर आणून माझ्या विरुद्ध खोटा आरोप करायला होतो. माझ्या विरुद्ध हे तक्रार दाखव. तू म्हणशील ते ऐकायला तयार आहे, पण वैयक्तिक जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा. ज्याला त्याला त्याच्या त्याचा जीवन जगायचा अधिकार आहे. आणि तुला बळीच पाहिजे ना? मी तुला बळी द्यायला तयार आहे, पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय, सगळ्या सोयीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही. तुला पाहिजे बळी? तू आरोप नको करू माझा. तुला मी पाहिजे. मी गेल्यावर तुझे आरोप बंद होणार. मी गेल्यावर समाजाचं काम करायला कोणी नाही राहणार. हे स्वप्न आहे तुझं. इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना? मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी. निघालो मी, चल येतो तिकडं. हरामखोर हात निघालो. चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या. मला चालता येत नाही काठीला माझा, पण मला काठी धरी धरी चालावं लागतं. देवेंद्र फडणवीस, तुला बळी पाहिजे ना? माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर आलोय तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघाला. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायलास. माझ्या असं नाही, एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. मी एकटा जाणार. मी तुम्हाला एकटे येताना यातून आरक्षण ठेवणार. सगळ्या सोयऱ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीसचा बळी पाहिजे ना? मी मराठ्यांचा काम करणार. मी तुझा सागर बनवायला आलोय. मला काय समाजाचा निर्णय मला माहिती, ते समाजाचा निर्णय. मला चालता येत नाही. मला काहीतरी हातात भरायला होतं. माझ्या कमरेचा बेल केला. काय तुला माझा बळी पाहिजे?
विरोधात गोळ्या घालावा आपण ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सर्व आंदोलन बदलली त्याच्या हातात नाही. तुझा मराठी काळा बोलून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूने बनवणार. सगळा धनगर वंजारी बांधव आमच्या बाजूने बनवणार. मराठी सुद्धा तुझा काळा वाढणार. मी बघा मुंबईला तुझा सागर बनवणार.
विनंती आहे शांतता बाळगा प्लीज. कुणीही शांत माझी सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे काय ढकलाढकली करू नका. विनंती आहे सर्वांना. हा जो विनंती आहे सर्वांना कुणीही ढकलाढकली करू नका. समोरच्या बाजूला चेंगरा चेंगरी होईल तुम्ही समोरच्या बाजूला